नमस्कार. आज आपण दशक 18वा बहुजिनसी बघणार आहोत. या दशकामध्ये समर्थांनी विविध विषय हाताळले आहेत, त्यामुळे याला बहुजिनसी असे दशकाचं नाव देण्यात आलं आहे. या दशकामध्ये आपण बघणार आहोत आपल्या अंतरामी असणारा जो अंतरात्मा आहे तोच खरा देव आहे. खरा देव हा जाणीव रूप असतो. अंतरात्म्याला जो जाणतो तोच खरा ज्ञानी. ग्रंथांचे केवळ पारायण नको, अभ्यास आणि मनन आणि चिंतन हे हवे. नरदेहाचं महत्त्व याच्यामध्ये समर्थांनी परत सांगितलं आहे. पूजनीय असे पुरुषाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. या सर्व घटना ज्या घडत असतात त्यावर कालाचा फार मोठा परिणाम असतो. काही वेळा काळ अनुकूल असतो किंवा नसतो. त्यानंतर परत समर्थांनी थोर पुरुषाचं महत्त्व आपल्याला पटवून दिले आहे. अंतरात्म्याच्या अनुसंधानात कसे राहायचे हे सांगितले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रवण मनन याचं महत्त्व समर्थ आपल्याला सांगतात. चला बघूया पहिला समास. इथे मी 2 समास एकत्र घेतले आहे. समास क्रमांक 1 बहुदेवस्थान निरूपण आणि समास क्रमांक 8 आंतरदेव निरूपण. या दोन्ही समासामध्ये विषय जवळपास सारखा आहे. समर्थ म्हणतात की धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. देवाचा ठावची लागेना, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना एक देव. रामकृष्णादी अवतार, त्यांचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. समर्थ म्हणतात की आपल्या अवतीभोवती जर का आपण नीट बघितलं तर आपल्या लक्षात येतं की लोक नाना प्रकारच्या देवांना मानतात. गणपती, शारदा, ब्रह्मा, विष्णू, तुळजाभवानी अनेक देव मानत असतो. प्रत्येक देवाचा वेगळा महिमा असतो. प्रत्येक देवाला नैवेद्य देखील वेगळाच लागत असतो. आता हे देवशोधन करत असताना मग माणूस जरा असा थोडासा बावरल्यासारखा होतो की इतके सगळे देव आहे, त्यांचे इतके महिमे आहेत, मग आपण कुठल्या देवाचं किंवा कुठल्या तीर्थस्थळी आपल्याला देव सापडेल. तर समर्थ म्हणतात की आपल्याला बाहेर देव सापडणारच नाहीये. आपल्या अंतर्यामी जो बसलेला आहे तो खरा आपला भगवंत आहे आणि त्याची जाणीव समर्थ आपल्याला या दोन्ही समासांमध्ये करून देतात. समर्थ म्हणतात प्राणी स्वाभिमाने भुलला, देहाकडे पाहत गेला, मुख्य अंतरात्म्यास चुकला अंतरी असू नये. म्हणजे मुख्य जो अंतरात्मा आपल्याकडे आहे त्याला सोडून आम्ही बाहेर सगळीकडे देव धुंडाळत बसलो आहोत. तर ते आपण आपल्या आत आहे हे कसं ओळखायचं, तर हे विवेकाने ओळखायचं. आत्मा वर्तिवितो शरीर, तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेकी वर्तावी. हे सगळं आपण विवेकाने समजून घ्यावं असं समर्थ आपल्याला सांगतात. पुढच्या समासामध्ये समर्थ सांगतात की सर्व ज्ञान संघ निरूपण. या समासामध्ये 30 ओव्या आहेत आणि समर्थांनी जाणत्या माणसाचे महत्त्व सांगितले आहे. समाजातील जाणता माणूस म्हणजे समर्थांच्या मते आत्मज्ञानी. जाणत्याची संगत धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू, जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फुरती तरंग अभ्यासावे. समर्थ आपल्याला सांगतात की हा असा जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याच्या सहवासात, आत्मज्ञानी जी व्यक्ती आहे त्यांच्या सहवासात आपण राहावे. जीवनाचे संपूर्ण ज्ञान त्यांच्याकडनं करून घ्यावे. भगवंताच्या गुणाचे अखंड स्मरण ठेवून त्याचेच गुणगान करावे. हे समर्थ सांगताना जाणत्या पुरुषाकडून किंवा जाणत्या व्यक्तीकडून आपण काय घ्यायचं हे आपल्याला समर्थ सांगतात. इथे जो फोटो दिलेला आहे ना तो शीख धर्मगुरू आणि समर्थ यांची भेट झाली होती त्यावेळेचा हा फोटो आहे. हे दोघेही जाणते पुरुष आहेत आणि एकमेकांशी चर्चा करून काही विचार विनिमय करतायत. जाणत्याचा भक्ती मार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा. उपासनेचे शेवटी देव भक्त अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. समर्थ आपल्याला सांगतात की जाणत्या माणसाकडून आपण जाणतेपणाने नीट कसे वागावे हे शिकावे. सद्बुद्धी कशी वाढवावी हे त्या जाणत्या पुरुषाकडून आपण शिकावे.
शारीरिक स्वास्थ्य कसं राखावं हे देखील आपल्याला ते शिकवतात. प्रसंगावदन, धूर्तपणा, राजकारण, विचार पद्धती या सगळ्याचं ज्ञान आपल्याला जाणता पुरुष करून देत असतो. शेवटी म्हणतात की उपासनेच्या शेवटी भक्त आणि देव हे दोघंही एकच होतात. आणि हे अशी सांगायची गोष्ट नाही, ही प्रत्ययाची गोष्ट आहे, ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. हे सांगितल्यावर समर्थ आपल्याला पुढे घेऊन जातात आणि पुढे सांगतायत की निस्पृह शिकवण. समर्थांचं निस्पृह शिकवण याच्याही आधी येऊन गेलेलं आहे. याच्यामध्ये वेगळं काय सांगणार आहेत समर्थ? समर्थ आपल्याला इथे सांगणार आहेत की जो महंत असतो समर्थांचा, त्यांनी सामान्य माणसांना शिकवण्याकरता काय काय तयारी करायला हवी आणि ते करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हव्या याचं वर्णन या समासामध्ये केलेलं आहे. समर्थ म्हणतात की न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक, अविवेकी प्राणी रंक एक ऐसा देसे, एकाग्र करुनी नियमन, बळेची धरावे साधन, यत्ने आळसाचे दर्शन होऊच नये. समर्थ म्हणतात की आळस टाकायला हवा, आळस टाकायला हवा आणि जी साधना आपण करायची ती बळे करायला हवी. बळे करायला हवी म्हणजे काय, तर एखादा नियम आपण जर का ठरवला असेल तर त्याच्यामध्ये टाळमटाळ करून चालणार नाही. समजा मी सकाळी उठून गीतेचा एक श्लोक पाठ करायचा असा नियम ठरवला असेल तर मी त्या नियमाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टी बाजूला सारता आल्या पाहिजे. आळस सगळ्यात महत्वाचा असतो, तो बाजूला सारता आला पाहिजे. पुढे म्हणतात ते समर्थ, अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. अवगुण हे टाकता येतात आणि उत्तम गुण शिकवून अंगीकारता येतात याची जाणीव समर्थ आपल्याला करून देतात. समर्थ पुढे म्हणतात की एकांतात राहून ग्रंथांचं नीट अभ्यास करायला हवा. काही ग्रंथांचं लिखाण म्हणजे आपणच ग्रंथ लिहावा असं समर्थ म्हणत नाहीये, तर काही ग्रंथांच्या प्रती आपण काढू शकतो, म्हणजे आपण त्याचं कॉपी करू शकतो. लिहून काढणं, एखादा ग्रंथ बघून लिहून काढणं ही देखील एक साधना आहे. ज्यावेळी आपण ग्रंथ लिहितो त्यावेळी त्याचा अर्थ आपल्याला जास्त चांगला उमजतो असं समर्थ म्हणतात. आणि त्यांच्या अनेक शिष्यांनी अनेक ग्रंथांच्या प्रती काढलेल्या आहेत, हस्तलिखित त्यांची प्रसिद्ध आहेत. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितलेले गोष्टीचे असावे स्मरण अंतरे. म्हणजे जे ग्रंथामध्ये आपण वाचलेलं आहे, जे पाठ केलेलं आहे त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा आणि ते सर्व काळ त्याचं स्मरण आपल्याला असलं पाहिजे. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र ढुंडाळावा, प्रचिती येईल तो घ्यावा अर्थ म्हणे. असं ना आपल्याला बरेचदा होतं की एखादा ग्रंथ, उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी किंवा इव्हन दासबोध, आपल्याला प्रत्येक ओवीचा अर्थ कळत नाही किंवा लक्षात येत नाही, एखादा शब्द अडतो. तर अशा वेळी समर्थ म्हणतात की तो नीट मन लावून परत वाचा किंवा जाणत्याकडनं समजून घ्या. तो ग्रंथाचा अर्थ जो आपल्याला लागेल तो प्रचितीचा अर्थ असला पाहिजे आणि तो आपण घेऊन जर का तर आपल्याला ग्रंथ थोडासा जरी नीट कळला असेल तर मोठ्या आत्मविश्वासाने आपण त्या कथा, त्या ग्रंथातलं तत्वज्ञान लोकांना सांगावं. समर्थ पुढे आपल्याला घेऊन जातात आणि सांगतात की देह दुर्लभ निरूपण. हा जो देह आपल्याला मिळालेला आहे तो अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट आहे. आणि म्हणूनच नरदेहाचं स्तवन म्हणजे आपल्या देहाचं स्तवन, मानवाच्या देहाचं स्तवन समर्थांनी सुरुवातीला केलेलं आहे. समर्थ म्हणतात की देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखण, नाना पदार्थ शोधन देहाकरिता. या जगातली प्रत्येक गोष्ट ही आपण देहाच्या अनुषंगाने करत असतो. देह प्राप्त झालाय म्हणूनच आपण चांगल्या किंवा वाईट कुठल्याही गोष्टी आपण करू शकत असतो. म्हणजे जसं ग्रंथलेखन, श्रवण, मनन, उपासना, साधना, अनुष्ठाने, तसंच वाईट गोष्टी देखील आपण करू शकतो. स्वार्थी विचार, स्वार्थ वागणं, स्वैराचार, पाप, बंड या सगळ्या गोष्टी आपण देहाच्या मुळेच करू शकत असतो हे समर्थ आपल्याला सांगतात. देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्व कर्म म्हणती जने. देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होईचे व्यर्थ, देहा आणि धन्य. समर्थ आपल्याला म्हणतात की हा जो दुर्मिळ देह प्राप्त झालेला आहे त्याचा उपयोग आपण कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे. मग या देहाचा उपयोग आपण सत्कर्मासाठी का करू नये?
समर्थ पुढे आपल्याला सांगतात, हे जगदंतरीचा देव क्षोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव आणिक नाही. समर्थ इथे आपल्याला सांगतात की माणसाच्या जीवनाला किंवा आपल्याला मर्यादा आहेत आणि आपल्या या मर्यादांचा विचार करता आपलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला दुसऱ्या मनुष्य प्राण्याची गरज लागत असते. म्हणजे माणसाची माणसाला गरज असते हे समर्थ या ओळीमध्ये सांगतात. माणसाचं जीवन दुसऱ्या माणसाशिवाय अपुरं आहे हे सांगत असताना, कारण जर का आपण असं बघूया की उदाहरण घेऊया की रक्तदान, आपण आपल्या विज्ञानामध्ये इतकी प्रगती होऊन देखील आपण लॅबमध्ये रक्त तयार करू शकत नाही आहोत. रक्त आपल्याला कुणीतरी दान केल्यावरच ते वापरता येत आहे. तसंच अवयवदानाचं देखील आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आपल्या मर्यादेच्या बाहेर आहेत त्याच्यासाठी आपल्याला मनुष्याचीच गरज लागणार आहे हे ओळखून समर्थ आपल्याला सगळं सांगतात की आपल्याला माणसामधला देव ओळखून त्याच्याबरोबर तसं वागता आलं पाहिजे. आणि याची जाणीव करून देत समर्थ म्हणतात की म्हणून मिळालेला हा जो मानवी देह आहे त्यात तो सत्कारणी लागावा, असं कृत्य आपल्या हातून घडावं. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की करंटा, असं जर का जो कोणी वागत नसेल तर तो करंटा परीक्षण. समर्थ आपल्याला करंटा लक्षण आधीच्या समासामध्ये आपण बघितलं, इथे करंटा परीक्षण निरूपण असं समर्थांनी नाव दिलेलं आहे. ते म्हणतात की नाव व रूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे हे मूर्खपण. खोटे कोठीची चालेना, खोटे कोणास मानवेना, या कारणे अनुमाना खरे आणावे. नाना भूस आणि कण एकची म्हणे अप्रमाण, रस चोविड्या कोण शहाणा सेवी. समर्थ आपल्याला जीवन हे विचारपूर्वक जगायला शिकवत आहेत. समर्थ म्हणतात की नुसतं ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही, त्याचा विचार, त्याचं मनन करा, चिंतन करा आणि तो अंगीकारायला हवा. जर का तो आम्ही अर्थ समजून घेतला नाही, तो अंगीकारला नाही आणि लोकांना सांगितला नाही किंवा आमचा या ग्रंथांच्या सांगण्यावर विश्वास नसेल तर ते करंटेपणाचं लक्षण आहे. आता हा दासबोध कसा आहे की दासबोध हा आपला जीवन ग्रंथ आहे. आपल्याला यामध्ये सगळे विषय मिळालेले आहेत किंवा सगळे विषय समर्थ समजून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की अनुभव घ्यावा आणि या सगळ्याचा जेवढा आपल्याला अनुभव येईल तेवढेच बोलावे. अनुभव नसताना बोलू नका. उगीच असत्य बोलणं किंवा अंदाजाने बोलणं, अनुमानाने बोलणं हे समर्थांना मान्य नाही. समर्थ म्हणतात की जर का उसाचा चिपाड असेल, म्हणजे त्यातला रस निघून गेला असेल तर त्या चिपाडाला काहीच अर्थ नसतो. तर तसेच आपण सारासार विचार करून सगळ्या गोष्टी निवडून घ्यायला पाहिजे आणि विवेक बुद्धीने त्याचा उपयोग केला पाहिजे हे समर्थांनी आपल्याला करंटा परीक्षणामध्ये समजून सांगितलं आहे. समर्थ पुढे म्हणतात की जर का ते टाकले आपण करंटेपण तर आपण एक उत्तम पुरुष म्हणूनही नावलौकिक पाहू शकतो. पण मग उत्तम पुरुष व्हायचं म्हणजे काय, तर उत्तम पुरुषाची लक्षणं समर्थांनी इथे दिलेली आहे. या जगामध्ये निस्वार्थी, कर्तृत्व संपन्न अशी माणसे म्हणजे त्यांच्यावर ईश्वराची कृपाच असते. अशा माणसांना ईश्वराची देणगी मिळालेली असते. कारण नुसतं निस्वार्थी नाही तर ती कर्तृत्ववान देखील आहेत. समर्थ म्हणतात की आणि काय होतं की या जगामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशी अनेक माणसं निर्माण झाली आहे की जी भगवंताची त्यांना कृपा लाभलेली आहे. त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या कार्यातून हे सगळं आपल्याला दिसत असतं, जाणवत असतं. समर्थांच्या काळात देखील असाच एक उत्तम पुरुष होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या निरूपणामध्ये, या समासामध्ये जे वर्णन आहे ते खूपसं छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारं, त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जुळणारं वर्णन आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात ते बघा, नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारिणे, विवेकी विचार राजकारणे, अंतर शृंगारीचे. समर्थ म्हणतात की जसं शरीर आपण नाना वस्त्रांनी, आभूषणांनी शृंगारतो किंवा आपण ते नटवतो, तसंच विवेक विचारांनी आपण आपला अंतरंग
सजवायचं असतं. पुढे समर्थ आपल्याला सांगतात की अखंडची सावधान बहुत काय करावी सूचना परंतु काही एका अनुमान आणले पाहिजे. यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा नाही दुसरी उपमा तेणे ईश्वराचे. हे जे मिळालेलं यश आहे, ही कीर्ती आहे, उत्तम गुण आहे, हे दुसऱ्याला दुसरी कुठली उपमाच देता येणार नाही. हे सगळं ईश्वराचं देणं आहे हे समर्थ सांगतात आहे. कारण असा जो उत्तम पुरुष असतो तो बहुजन हिताय बहुजन सुखाय असं कार्य करत असतो. अशी माणसं समाजाला आणि राष्ट्राचं हित तर बघतातच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचं देखील त्यांची कशी समृद्धी होईल, त्यांचं कसं हित होईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. अशी व्यक्ती काय असतात की बऱ्याचशा लोकांना आधार वाटत असतात, नवीन मूल्य ते समाजामध्ये रुजवतात, नवीन ध्येय समाजाला देतात, नवीन कर्तृत्वाला उदयास आणतात आणि त्यांनी नवीन दृष्टी त्यांना असते आणि ती दृष्टी ते समाजामध्ये रुजवत असतात. हे विवेकी आणि विचारी असतात. यांच्या योजना ह्या फार दूरवर परिणाम करणाऱ्या अशा असतात. सकळ गुणामध्ये सार ताजवीज विवेक विचार जेणे पाविजे पैल पार अरत्र परत्रात्रेचा. समर्थ म्हणतात की असे जे विवेकी विचारी माणसं असतात ते नुसते व्यावहारिक हित सांभाळत नाही तर ते पारमार्थिक हित देखील आपलं करून देतात. समर्थ आपल्याला पुढच्या समासात घेऊन जातात. जनस्वभाव निरूपण. जनसामान्यांचा स्वभाव कसा असतो याचं वर्णन समर्थ करतात. आळसे काम नासते हेतू प्रत्यय असे येते कष्टाकडे चुकविता हे न जन. समर्थ इथे आपल्याला सांगतात की ही जी भूमी आहे, हे जे आपल्या सर्वसामान्यांचा स्वभाव कसा असतो की बरेचदा आपण आळशी असतो. समर्थ आपल्याला त्याचीच जाणीव इथे करून देतात की या भूमीमध्ये कष्ट केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. कष्ट आणि विवेक हे जर का दोन गुण असतील ना तर ती जोडी भाग्यवान पुरुषाची असते. म्हणजे कष्ट आणि विवेक यांनी जर का माणूस वागत असेल तर त्याचं भाग्योदय हा निश्चित आहे याची त्यांनी खात्री बाळगावी. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की प्रापंचिक माणूस हा बरेचदा नुसता स्वार्थी असतो, कामचुकार देखील असतो, काही वेळा आळशी तर असतोच. तर समर्थ आपल्याला त्याची जाणीव करून देतात की तो आळस तुम्ही झटकायला हवा. आणि बरेचदा असं होतं की प्रापंचिक माणूस हा स्वार्थासाठी देवाची भक्ती करतो. आता स्वार्थासाठी म्हणजे काय, कारण बरेचदा असं दिसतं की आपल्याला फलश्रुती लिहिलेली असते त्यामुळे असं वाटू शकतं. कारण सर्वसामान्य प्रापंचिक माणूस हा अत्यंत प्रापंचिक गोष्टींनी बरेचदा ग्रासलेला असतो किंवा थकलेला असतो. आणि समर्थांच्या काळाचा जर का विचार घेतला तर दुष्काळ, परकीयांचे आक्रमण, त्या काळामध्ये या गोष्टी तर अत्यंत लागूच होणाऱ्या आहेत. समर्थ आपल्याला पुढे म्हणतात की मिळवे ती तितुके भक्षिते तेणे कठीण काळा मरून जाते दीर्घ सूचनेने वर्तती तेच भले. म्हणजे समर्थ इथे व्यावहारिक ज्ञान देखील आपल्याला देतात की मिळवती तितके भक्षिते. जेवढा आपण आपली मिळकत असेल त्यातला काही भाग तरी निदान आपण त्याची सेव्हिंग करायला हवं किंवा त्याची बचत करायला हवी याची जाणीव समर्थ आपल्याला इथे करून देतात. आणि दीर्घ सूचना म्हणजे पुढे काय होणार आहे याचं सगळ्याचं अनुमान आपल्याला मांडता आलं पाहिजे. विचारी इहलोके परलोके विचारे होत असे सार्थक विचारे नित्य विवेक पाहिला पाहिजे. विवेकाने आम्ही भगवंत प्राप्ती कशी होईल याच्याकडे आमचा ओढा असला पाहिजे आणि विवेकानेच आम्हाला ते प्राप्त होऊ शकतं असं समर्थ आपल्याला विश्वासाने सांगतात. शुद्ध विचार आणि पारदर्शकता ह्या दोन्ही गोष्टी जर का आमच्याजवळ असतील तर आमचा पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्हीही आयुष्यामध्ये प्रगती होऊ शकते. समर्थ आपल्याला पुढे नेतात आणि सांगता येते की निद्रा निरूपण. या समासामध्ये समर्थांनी निद्रा म्हणजे झोपेचे वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये 24 ओव्या आहेत आणि या 24 ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात की निद्रेने व्यापिली काया आळस अंगी मोडे जांभया तेणे करिता बैसावया धीर नाही कोणी मुरकुटी घालती कोणी कानावडे निजते कोणी चक्री फिरती चहूकडे. म्हणजे इतकं सुंदर 24 ओव्यांमध्ये समर्थांनी वर्णन केले की माणसाचे झोपण्याचे प्रकार कसे असतात.
एखादा माणूस मुरकुंडी करून झोपेल, एखादा कडेवर झोपेल, किंवा एखादा झोपेमध्ये फिरतो, पूर्ण गोल तो फिरू शकतो झोपेमध्ये. एक हात हलविती, एक पाय हलविती, एक दात खाती करपिटा. काही जण दात खातात, काही जण हातपाय हलवतात, काही जण पाय आपटतात, काही जण दचकून उठतात, काही जणांच्या तोंडातून लाळ गळत असते. असं अगदी इतक्या बारकाईने समर्थांनी याचं वर्णन केलेलं आहे. त्या ओव्या जरूर वाचाव्या. आणि त्यांचं निरीक्षण समर्थांचं जे निरीक्षण आहे ते किती सूक्ष्म आहे याची आपल्याला जाणीव होते. समर्थ म्हणतात की ही जी निद्रा आहे ही माणसाला अत्यंत गरजेची गोष्ट जरूर आहे. माणसाला झोप झोपेने मन आणि शरीर दोन्हीही आमचं प्रफुल्लित होतं. त्यामुळे झोपेवर समर्थांनी काही झोपेबद्दल समर्थ नुसतं असं सांगत नाहीये की झोपू नये, पण समर्थांना इथे जे म्हणायचं आहे की या झोपेतनं आपण जागे झाल्यानंतर आपल्याला काय अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात की संत मंडळींची झोप आणि आपली सर्वसामान्यांची झोप याच्यामध्ये मूळतः फरक असतो. गीतेतील श्लोकाचा आधार घेतात समर्थ म्हणतात यस्सां जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. म्हणजे सर्वसामान्य माणूस जो झोपतो आणि संत झोपतात. संत जरी आपल्यासारखे झोपलेत असं दिसलं असलं तरी ते अंतर्यामी जागे असतात. अंतर्यामी जागे असणं म्हणजे काय, तर ज्या गोष्टींमध्ये आपण सामान्य माणसं रमतो त्यामध्ये ती रमत नाही. समर्थ सांगतात की आपली जी निद्रा आहे ती आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी आहे तेवढी ठीक आहे, पण आपल्याला जी सामाजिक निद्रा आलेली असते त्याच्याबद्दल समर्थ आपल्याला कदाचित जाणीव करून देत आहेत. आता आजच्या काळाला जर का आपण हे निद्रा निरूपण लावलं तर आता सध्या आपल्याला जी सोशल मीडिया किंवा पर्यावरणाबद्दलची असलेली आपली जी निद्रा आहे ती किती पुढे चालून घातक होणार आहे याच्याबद्दल आपण जागरूक असायला हवं. आता समर्थ आपल्याला या निद्रेतून कदाचित उठवत असतील, कारण सध्या जे आपण सोशल मीडियाबद्दल बघतो आहोत, ऐकतो आहोत, त्याचा निश्चितच प्रगती आहे, उपयोग आहे, पण त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतील आणि त्याबद्दल आपण सगळ्यांना एकमेकांना जागृत करणं किती गरजेचं आहे हे समर्थ सांगतात. तसंच पर्यावरणाबद्दल देखील आपल्याला पुढे याचा विचार या अनुषंगाने करायला हवा. मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसायी बुद्धी आपुली प्रेरित झाले. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की हे सगळं तुम्हाला निद्रेतनं तुम्ही जाग झाल्यानंतर श्रोता अवलक्षण निरूपण या समासामध्ये समर्थांनी श्रोता म्हटलंय बघा. श्रोता अवलक्षण म्हणजे एखादी गोष्ट सूक्ष्म एकाग्रतेने ऐकण्यासाठी, सूक्ष्म चिंतन करण्यासाठी काय गोष्टी आपल्या त्या चिंतनाच्या आड येऊ शकतात याचं वर्णन समर्थांनी यात केलेलं आहे. समर्थ म्हणतात की जो मोठा वक्ता असतो, जो थोर वक्ता असतो, तो स्वतःकडे नेहमी अजाणतेपण घेतो. लोकांकडून अपमान झाला असला तरीही तो त्यांना सन्मार्गाने वागावं याच्यासाठी त्याचे प्रयत्न चाललेले असतात. समर्थ म्हणतात की कार्यभाग होत चालिला, तेणी प्राणी शोक झाला, विचारही सुचू लागला दिवसेंदिवस. प्रत्येक घटना ही कालानुरूप घडत असते. काल अनुकूल असेल तर चांगल्या घटना घडतात, काल अनुकूल असेल तर काल प्रतिकूल असेल तर घटना नीट होत नाहीत. याबद्दल समर्थ सांगताना पुढे सांगतात की जर का आपण श्रवणाला बसलो तर श्रवण म्हणजे ऐकणे, मनन म्हणजे मनी धरणे, येणे उपाय स्वभावे त्रैलोक्य जाणे. दुसऱ्यांकडून काही चांगलं शिकण्याला जर का मिळत असेल तर ते जरूर शिकावं. शहाण्या किंवा जाणत्या माणसाकडून चांगलं शिकून घ्यावं. एकाग्र चित्तेने श्रवण करावं आणि सतत त्याच्यावर विचार करावा, चिंतन करावं, आणि तरच आपल्याला परमार्थ मार्गामध्ये आपली प्रगती होऊ शकेल हे समर्थ आपल्याला सांगतात. पण होतं कसं काय त्याचंही वर्णन समर्थांनी केलंय की समजा तुम्ही निरूपणाला गेलात आणि पोटभर जेवून गेलात तर तिथे पोटभर जेवल्यामुळे ते पोट तडीस जातं आणि मग आपल्याला तिथे बसणं अवघड होतं. याचं देखील सुंदर वर्णन समर्थांनी केलेलं आहे. समर्थ पुढे म्हणतात की तशा प्रकारचं श्रवणाने आपण एकाग्र चित्ताने ते ऐकू शकत नाही. ते एकाग्र चित्तेने ऐकण्यासाठी आपल्याला काही स्वतःवर बंधनं घालायला हवी. समर्थ म्हणतात की एकांती विवेक ठाई पडे, एकांती प्रयत्ने सापडे, एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोणे.
अशा श्रोत्याला एकांतात राहण्याची सवय करायला हवी. एकांतात जर का आपण राहिलो तर आपल्याला विचार करता येईल, आपल्याला वाचलेल्या गोष्टीवर मनन करता येईल, चिंतन करता येईल. आणि हे समर्थांना आपल्याला सांगायचं. समर्थ म्हणतात की बहुत जनासी चालवी, नाना मंडळे घालवी, ऐसे हे समर्थ पदवी विवेकी होते. असा जो माणूस असतो की जो बहुतच सर्व जणांना, सर्व लोकांना बरोबर घेऊन चालतो, तो समर्थ पदाला पोचतो. आणि तो विवेकी असायला हवा, हे समर्थ आपल्याला यात सांगतात. या दशकामध्ये आपण विविध विषयांचा अभ्यास केलेला आहे. समर्थ आपल्याला या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी सांगतात आहे की समर्थांना महंत घडवायचे होते. आणि महंत हा सर्वज्ञानी असला पाहिजे, त्याला या सगळ्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की त्याच्या सहवासात येणारे लोक कसे असू शकतील आणि त्यांच्याबरोबर त्यांनी कसं कार्य करायचं आहे. हे सगळं आपल्याला पुढच्या दशकामध्ये समर्थ आपल्याला समजून सांगणार आहे. स्वामीजींच्या शब्दात, टेक रिस्क इन युअर लाईफ. इफ यू विन यू कॅन लीड, इफ यू लूज यू कॅन गाईड. स्वामी विवेकानंद. जय जय रघुवीर समर्थ. इदम न मम